आज मी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवून दाखवत आहे। सारणासाठी जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा त्याचं पाणी पिऊन पाहावं, म्हणजे नारळ चांगला आहे की नाही ते समजते। खोबऱ्याचा एखादा तुकडा मिळाला तर तो काढून टाकावा। खोबरं वाटीने मोजून घ्यावं। इथे मी 2 वाट्या खोबरं घेतलं आहे। त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतला आहे। तुम्हाला कमी गोड हवं असेल तर गूळ थोडं कमी करू शकता। ड्रायफ्रुट्समध्ये काजू आणि बदाम घेतले आहेत आणि थोडीशी वेलची। आता कढईत 1 टीस्पून तूप घालून त्यात गूळ घालूया। गूळ थोडं वितळले की त्यात खोबरं घालूया। सारण कोरडं होईपर्यंत मंद आचेवरच करावं। कढईत ओलसरपणा दिसेनासा झाला की सारण तयार झालं असं समजावं। आता इथे मी ड्रायफ्रुट्स घालत आहे। आता हे सारण तयार झालं आहे। सारण नीट शिजलं पाहिजे, नाहीतर मोदक वाफवताना पाणी बाहेर येतं। आता हे थोडं थंड झालं आहे। आता त्यात वेलची पावडर घालूया। अशा प्रकारे आपलं सारण तयार आहे। मोदक कुठल्याही तांदळाच्या पिठाचे बनवता येतात, फक्त तो तांदूळ नवीन असावा, म्हणजे चिकटपणा चांगला येतो आणि उकड छान बनते। तांदूळ हलक्या हाताने धुवून सावलीत सुकून घ्यावा आणि कोरडा झाल्यावर चक्कीवरून दळून आणावा। नंतर मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावा। इथे मी अशाच प्रकारे हे पीठ बनवलं आहे। आता इथे मी 2 वाट्या पीठ घेतलं आहे। 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे। समजा तुम्हाला पीठ कोरडं वाटलं तर त्यात थोडं गरम पाणी घालावं। दुधामुळे उकड मऊ राहते आणि मोदक पांढरे दिसतात। आता पाणी उकळलं आहे। तूप घालूया। एका वाटीला अर्धा चमचा तूप घालावे। मी इथे 1 चमचा तूप घातला आहे। थोडं मीठ घालूया। आता पीठ घालून 2 ते 3 मिनिटं उकडून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवूया। आता एका परातीत उकड घेऊन ग्लासने मळून घेऊया, म्हणजे हात पोळणार नाहीत। आता थोडं थंड झालं आहे, त्यामुळे आता हाताने मळून घेऊया। उकड चांगली मळून घ्यावी, एकही गुठी ठेवू नये। आता इथे तेलाचा हात लावून उकड छान मळूया। उकड झाली की नाही हे समजण्यासाठी छोटा गोळा घेऊन पारी बनवून बघूया। चिरा पडत नाही म्हणजे आपली उकड छान झाली आहे। उकडीचा गोळा नेहमी झाकून ठेवावा किंवा ओलसर कपड्याने झाकला तरी चालतो। आता मी ह्या पिठाचे गोळे करून घेते आणि झाकून ठेवते। वडा मेकरवर पारी बनवून दाखवते। वडा मेकरवर तेलाची पिशवी किंवा एखादी प्लास्टिक पिशवी घेऊन त्यावर गोळा ठेवून दाब देऊया। वडा मेकरवर पारी एकदम पातळ छान बनते। जर ही पारी हाताला चिकटत असेल तर डाव्या हाताला थोडंसं पीठ लावू शकता। आता सारण घालूया। आता त्याला कळ्या पाडून घेऊया। अंगठा आणि मधल्या बोटाने चिमटी पकडून तर्जनीने अशा प्रकारे कळी पाडावी आणि खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा। आणि सगळ्या पाकळ्या एकत्र करून मोदकाचे टोक काढूया। इथे जास्त पीठ दिसतंय ते काढून टाकूया। झालेले मोदक ओल्या कपड्याने किंवा भांड्यात झाकून ठेवावे। मोदक करताना मध्ये मध्ये हात धुवून घ्यावे, म्हणजे हाताला लागलेले पीठ त्रास देत नाही। इथे मी हाताला लावायला तेल आणि पीठ घेतलं आहे। सुक्या पिठाने पारी करणे सोपं जातं। अगदी एकसारखे मोदक पाहिजे तर खोलगट छोटा चमचा घेऊन मापात गोळे बनवावे। पारी करताना अशा प्रकारे डाव्या हाताचा अंगठा
मध्ये आणि उजव्या हाताचा अंगठा वर अशा प्रकारे दाब देत पारी करत जावं. मध्ये थोडंसं जाड ठेवावं. अशा प्रकारे आपली पारी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपला मोदक तयार आहे. कोकणात करंज्या पण बनवतात, ती पण दाखवत आहे. आता ह्या सर्व मोदकांना केशर लावून घेते. मी इथे एक मोठी कढई घेतली आहे आणि त्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यावरच मोदक वाफवायला ठेवावेत. आता मी इथे एक स्टीमर घेतला आहे. त्यात आता हळदीची पानं ठेवूयात. मी कुंडीत हळदीचे रोप लावलेले आहे. वास्तूसाठी पण शुभ असतं आणि पान बऱ्याच पदार्थांना वापरता येतं. मोदक एकमेकांना चिकटणार नाहीत असे ठेवूयात. तुम्हाला मोदक कोरडे झाले असे वाटत असेल तर मोदक पाण्यात बुडून वाफवायला ठेवावे. परत हळदीची पानं घालूया आणि 10 मिनिटं वाफवून घेऊया. दहा मिनिटांनी पाण्याचा हात लावून बघूया. हाताला चिकटला नाही तर आपलं मोदक तयार आहे असे समजावे. तसेच मोदकांना चकाकी आल्यावर मोदक तयार झालेत असे समजावे. अशा प्रकारे मोदक तयार आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.